नमस्कार श्रोते हो, आज मी तुमच्या भेटीला घेऊन येत आहे साहित्यातील विश्वकवी विश्वगुरु गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना। 7 मे 1861 रोजी ज्यांचा जन्म बंगाल इथे झाला ते रवींद्रनाथ टागोर यांचा 7 मे रोजी जन्मदिवस असतो। याच निमित्ताने त्यांच्याबद्दल काही माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे। साहित्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्व असं ज्यांना म्हटलं जातं ते ज्येष्ठ कवी रवींद्रनाथ टागोर। खरं तर त्यांच्याबद्दल म्हणायचं झालं तर ते ऑलराऊंडर होते, कारण फक्त कविता किंवा गीत एवढंच त्यांचं साहित्य मर्यादित नसून त्यांनी नाटकं लिहिली। ते उत्तम नाटककार, कादंबरीकार, गीतकार तर होतेच, पण त्यांनी वयाच्या 63व्या वर्षी ज्यामध्ये उडी मारली ती म्हणजे चित्रकला। ज्यांना चित्रकलेचं आणि संगीताचं उत्तम ज्ञान होतं असे रवींद्रनाथ टागोर। 63व्या वर्षी जेव्हा लोक निवृत्त होतात त्या वयामध्ये रवींद्रनाथांनी हातामध्ये ब्रश घेतला आणि निराकार आणि आधुनिक चित्रकलेची निर्मिती केली। वर्ग नाहीत, भिंती नाही, झाडाखालचं शिक्षण आणि निसर्गाशी नातं हे रवींद्रनाथांचं शैक्षणिक तत्व होतं आणि या तत्वाला अनुसरूनच त्यांनी शांतिनिकेतन या विश्वविद्यापीठाची निर्मिती केली आणि या विद्यापीठामधूनच त्यांनी जगाशी आपल्या देशाचं नातं जोडण्याचं काम केलं। 1913 साली रवींद्रनाथांच्या गीतांजली या कार्यासाठी त्यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला। 2004 साली एक दुःखद घटना घडली आणि त्यांचा नोबेल पुरस्काराचं पदक जे आहे ते चोरीला गेलं, म्हणून 2005 साली स्वीडिश अकॅडमीनं त्यांना पुन्हा एकदा नोबेल पारितोषिकाची प्रतिकृती बहाल केली। 1913 साली गीतांजलीसाठी साहित्य नोबेल पुरस्कार मिळवणारे ते पहिले आशियाई आणि गैर युरोपीय नागरिक होते। रवींद्रनाथ टागोर यांचा संबंध 3 देशांच्या राष्ट्रगीतांशी आहे। भारताचं राष्ट्रगीत जनगण मन हे त्यांनी लिहिलंय हे आपल्याला माहितीच आहे, परंतु बांगलादेशचं अमर सोनार बांगला हे राष्ट्रगीत सुद्धा ही त्यांचीच कलाकृती आहे। तसेच श्रीलंकेचं राष्ट्रगीत नमो नमो माथा या गीताची प्रेरणा ही रवींद्रनाथांच्या कार्यापासून प्रेरित होऊनच घेतलेली आहे। ब्रिटिश सरकारने रवींद्रनाथांना सर ही पदवी बहाल केली, पण 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर रवींद्रनाथांनी ती पदवी ब्रिटिश सरकारला परत केली। त्यांचा हा लढा बंदुकीचा नव्हता, तर तो होता संस्कृतीचा, शिक्षणाचा आणि आत्मबळाचा। रवींद्रनाथ टागोरांनी कविता जशा लिहिल्या तशाच त्यांनी कथाही लिहिल्या। या कथा गुप्तहेर, विज्ञान कथा आणि भावनात्मक कथा होत्या। नष्टनीड या त्यांच्या कथेवर आधारित सत्यजित रे यांनी चारुलता हा चित्रपट बनवला। महात्मा गांधीजी आणि रवींद्रनाथ टागोर यांच्यामध्ये वैचारिक मतभेद होते, तरी सुद्धा त्यांच्या नात्यामध्ये एक अनोखा असा स्नेह होता आणि म्हणूनच महात्मा गांधीजींना महात्मा ही उपाधी देणारे होते रवींद्रनाथ टागोर। आइन्स्टाईन आणि रवींद्रनाथ टागोर या 2 विचारवंतांची भेट 1930 साली झाली। ब्रह्मांड, आत्मा, विज्ञान आणि तत्वज्ञान या विचारांवर त्यांनी चर्चा केली आणि आइन्स्टाईन यांनी रवींद्रनाथांबद्दल जे उद्गार काढले ते असे होते, ते म्हणाले रवींद्रनाथ टागोर हे कवींसारखे विचार करतात आणि विज्ञानासारखे खोलवर जातात। वेअर द माइंड इज विदाउट फिअर अँड द हेड इज हेल्ड हाय असं म्हणणारे रवींद्रनाथ टागोर हे फक्त कवी आणि चित्रकार नव्हते, तर ते जागतिक विचारवंत होते। त्यांच्या लेखणीतून, त्यांच्या विचारातून, त्यांच्या स्वप्नातून त्यांनी जगाला विचार दिला। रवींद्रनाथ टागोर हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणायला हरकत नाही। त्यांच्यासारख्या कवी आणि विचारवंतांचं साहित्य हे त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं तुम्ही वाचावेत अशी मी तुम्हाला विनंती करते। तसंच त्यांचं साहित्य वाचल्यानंतर तुम्हाला काय वाटतं हे मला जरूर कळवा आणि त्यांच्याबद्दल काही अनोखी माहिती तुमच्याकडे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।